आणि नमस्कार, मी सागर जोशी। तर अवघ्या काही वेळातच अवघ्या एका तासामध्ये बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि सुरुवातीला पोस्टल मतमोजणी होणार आहे 8 वाजता। ठीक या पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए की महाआघाडी बाजी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। संपूर्ण देशामध्ये आता बिहार निवडणुकीचे निकाल काय लागणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे। निश्चितच बिहार निकालाचे सुपरफास्ट अपडेट्स आपल्याला एनडीटीव्ही मराठीवर पाहता येणार आहेत। बिहारमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्यामुळे आज अवघ्या देशाचं लक्ष बिहारच्या निकालाकडे लागलंय। बिहारच्या गादीवर कोण बसणार, बिहारच्या जनतेने नेमका कुणाला कौल दिलाय, हे आजच्या दिवसभरात चित्र स्पष्ट होणार आहे। आणि पुढच्या 5 वर्षांसाठी कुणाच्या हाती बिहारच्या सत्तेच्या चाव्या जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत। एनडीए की मग महाआघाडी, कुणाला बिहारमधल्या जनतेची पसंती, हे चित्र देखील अवघ्या थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। साधारण 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारी 11:30 ते 12:30 दरम्यान निकाल स्पष्ट होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। नितीश कुमार असतील, तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। निश्चित सागर, बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी खूप जोर लावलेला होता आणि गेल्या निवडणुकीमध्ये महिलांचं मतदान 53.28% होतं, ते सुद्धा वाढल्याचं चित्र यंदा पाहायला मिळालंय। नक्कीच, आणि महिलांचं मतदान यावेळी चांगलंच वाढलेलं आहे। 71.61% मतदान हे एकट्या महिलांचं झालेलं आहे। तर एनडीटीव्हीच्या प्रतिनिधी मीनाक्षी सध्या बिहारमध्ये नागरिकांशी संवाद साधतायत। नागरिकांच्या मनामध्ये काय आहे आणि आज नागरिकांना कोण विजयी होईल हे वाटतं, या जाणून घेतायत। आपण थेट जाऊया। नहीं ऐसा कुछ बात नहीं है। कुछ कारण नहीं बताया जाएगा। इस बार बिहार पुलिस वाले लोगों को करंट वाला डंडा दिया गया है। जी दोबारा बोलिए सुचरिता। तर आज निवडणुकीचा निकाल लागणार आहे। 5 कोटी मतांच्या मोजणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले। अगदी थोड्याच वेळात पोस्टल मतांची मोजणी सुरू होणार आहे। दो जमा है जी की 2-3 जमा, एक जमा चिट्ठा बिगा हुआ था लालटेन का, और एक जमा बस कैसे कैसे हिलाकर और कैमरा बंद कर दिया गया भी, और ये सब देख ही रहे हैं। यहाँ तो विश्वास है ना, सब कुछ देखिए, अंदर किसी को जाने की ऐसे इजाजत नहीं है। जिनके पास आई कार्ड है वही लोग जाएंगे, पूरी सिक्योरिटी चाक चौबंद है, तो सिस्टम पे भरोसा है नहीं। वो ठीक है, लेकिन फिर भी हम लोग महागठबंधन पूरी नजर रखे हुए हैं, ताकि बीजेपी बहुत शातिर आदमी है, वो कहीं कुछ भी कर सकता है। हाँ जी भाई, बीजेपी वाले सपोर्टर्स। सातिर की इसमें बात नहीं है, इसमें अपनी अपनी सोच की बात है। अगर जो इलेक्शन कमीशन सही काम कर रही है तो हमें उस पर भरोसा है। देखिए, बहुत कुछ दारोमदार इलेक्शन कमीशन के ऊपर है, क्योंकि इस चुनाव में जिस तरह से इलेक्शन कमीशन को कटघरे में खड़ा किया गया, जो सवाल उठाए गए, उन सब के बीच आज की तस्वीर ये है कि देखिए, मतगणना अभिकर्ता और यहाँ पर प्रेक्षकों का पहुंचना शुरू हो गया है। जी सुचरिता। त्यामुळे सागर 1 तास शिल्लक राहिलेला आहे। 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि आपण आता नागरिकांच्या, बिहारमधील नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा पाहिलेल्या आहेत। मिश्र संमिश्र अशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। एकीकडे बीजेपीचे फॉलोअर असतील, दुसरीकडे महागठबंधन हे विजय प्राप्त करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। तर भाजपवर सुद्धा काहीशी नाराजी व्यक्त करत काही आरोप केलेत।